तर जरांगे यांच्या आंदोलनाला काही आमदार आणि खासदारांनी सुद्धा पाठिंबा दिलेला आहे। अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या 2 आमदारांकडून जरांगे यांची भेट घेण्यात आली। जरांगे पाटलांच्या आझाद मैदानामधल्या आंदोलनामध्ये आमदार खासदारांनीही उपस्थिती लावली। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांनी जरांगेंची भेट घेतली। मराठा आरक्षणावर सरकारने निर्णय घेण्याची वेळ आल्याचं सोळंके म्हणाले। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे गेवराईचे आमदार विजयसिंह पंडितांनीही जरांगेंची भेट घेत पाठिंबा दिला। जे विषय आहेत मनोज दादा जे विषय घेऊन या ठिकाणी आमरण उपोषणाला बसलेले आहेत हे विषय सकारात्मक दृष्टिकोनाने सरकारने पाहावं। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे बीडचे आमदार संदीप क्षीरसागर, बीडचे खासदार बजरंग सोनवणे, अहिल्यानगरचे खासदार निलेश लंके, माढ्याचे आमदार अभिजित पाटील आणि दिंडोरीचे खासदार भास्कर भगरे यांनी जरांगे पाटलांची आझाद मैदानामध्ये जात भेट घेतली। त्यांच्या हाकेवरती त्यांनी आव्हान दिल्यानंतर एवढा सर्व समाज जमतो, नक्कीचपणे या आरक्षणाच्या विषयामध्ये यश येणार आहे। सरकारला माझी विनंती आहे की लवकरात लवकर त्यांना भेटून त्यांच्या मागण्याचा सकारात्मक विचार करून या आंदोलनाची दखल घेतली पाहिजे। आज इतिहास घडवला महाराष्ट्रामध्ये या आदरणीय मनोजदादा जरांगे पाटलांनी। दुर्जनांना सद्बुद्धी देऊ आणि ह्या जरांगे पाटलांच्या लढ्यामध्ये यश येऊ हीच या ठिकाणी पक्षाच्या वतीने आणि ज्या ठिकाणी मला बोलण्याची संधी संसदेत असेल किंवा जिथं असेल तिथं मराठा समाजाला आरक्षण मिळावं हीच माझी प्रामाणिक भूमिका राहणार आहे। ठाकरेंच्या शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींनीही जरांगेंची भेट घेत पाठिंबा दिला। धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर, धाराशिवचे आमदार कैलास पाटील आणि परभणीचे खासदार संजय उर्फ बंडू जाधव यांनी जरांगेंची भेट घेत पाठिंबा दिला। इथं तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांना वचन दिलं होतं, ज्या अर्थी त्यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी वचन दिलं त्याचं पालन करावं।